मुलांनो, आज आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे कशी काढायची ते शिकणार आहोत. तर त्रिकोणमितीय गुणोत्तर काढण्यासाठी आपल्याला त्रिकोण जो असावा लागतो तो असतो काटकोन त्रिकोण. तर काटकोन त्रिकोण कशाला म्हणतात? तर ज्या त्रिकोणाचा एक कोन काटकोन असतो. काटकोन म्हणजे 90 अंशाचा आणि त्याचे उरलेले कोन लघुकोन असतात. अशाच कोनाच्या संदर्भात आपण ही त्रिकोणमितीय गुणोत्तरे काढू शकतो. आता इथे बघा, इथे ABC हा काटकोन त्रिकोण आहे. कारण यातला B हा कोन हा 90 अंशाचा आहे. तर B या कोनासमोरची जी बाजू असते त्याला म्हणतात कर्ण आणि ज्यामुळे हा B हा कोन तयार झालाय त्या असतात त्याच्या लगतच्या बाजू AB आणि BC. या B ह्या कोनाच्या लगतच्या बाजू आहेत. आता आपल्याला जे त्रिकोणमितीय गुणोत्तर काढतो आपण ते लघुकोनाच्या संदर्भात काढतो. तर यातला दोन जे लघुकोन आहेत A आणि C हे दोन लघुकोन आहेत. त्यातला आपण एक लघुकोन घेऊया आणि त्याला थीटा हे नाव देऊया. तर आपण पहिला जो गुणोत्तर काढणार आहोत ते आहे साइन थीटा. तर साइन थीटा सूत्र असं आहे, कोनासमोरील बाजू भागिले कर्ण. आता कोन कुठला आहे? C म्हणजेच थीटा हा कोन आहे. तर या कोनाच्या समोर जी बाजू आहे ती घ्यायची. तर C या कोनासमोरील बाजू कुठली आहे? AB भागिले कर्ण आहे AC. तर साइन थीटा बरोबर AB भागिले AC. याच्या जर किमती तुम्हाला दिलेल्या असणार त्या किमती इथे घालायच्या आणि त्याच्यावरून साइन थीटाची किंमत काढायची. पुढचं सूत्र आहे कॉस थीटा. कॉस थीटाचं सूत्र आहे कोनालगतची बाजू भागिले कर्ण. कोनालगतची बाजू म्हणजे या कोनाला लागून जी बाजू आहे. तर ही लागून कुठली बाजू आहे? BC. आता ही पण AC ही पण लागूनच आहे, पण तो कर्ण आहे. तर कर्ण आपल्याला घ्यायचा नाहीये आधी. तर कोनालगतची बाजू, तर लगतची बाजू इथे आहे BC. BC भागिले आता आपण कर्ण इथे लिहिणार आहोत. कर्ण आहे AC. कळलं? आता ह्याच्या पुढचं जे त्रिकोणमितीय गुणोत्तर आहे ते आहे टॅन थीटा. तर टॅन थीटा हे गुणोत्तर जे आहे, जे आत्ता जी दोन गुणोत्तर आपण काढली, या दोन गुणोत्तरांना भागल्यानंतर आपल्याला टॅन थीटा हे गुणोत्तर मिळतं. म्हणजे टॅन थीटा आपण कसं काढतो? तर साइन थीटा भागिले कॉस थीटा. तर हे भागल्यानंतर आपल्याला सूत्र काय मिळतं? कोनासमोरील बाजू भागिले कोनालगतची बाजू. कारण या इथे कर्ण दोघांमध्ये पण आहे. त्यामुळे जेव्हा आपण भागाकार करतो तेव्हा कर्ण जातो. त्याचा भाग लागतो आणि ते कर्ण तिथून निघून जातो. त्यामुळे इथे राहतं कोनासमोरील बाजू भागिले कोनालगतची बाजू. तर या थीटा या कोनासमोरील बाजू काय आहे? AB आणि कोनालगतची बाजू काय आहे? कोनाला लागून BC. त्यामुळे याचे सूत्र आलं AB भागिले BC. आता यानंतरची जी पुढची सूत्र आहेत ती जे आता आपण साइन थीटा, कॉस थीटा आणि टॅन थीटा शिकलो त्यांना व्यस्त केल्यानंतर आपल्याला यांची सूत्र मिळतात. आता बघा, कोसेक थीटा जो आहे तो कोसेक थीटा साइन थीटाला व्यस्त केला म्हणजे 1/sin थीटा केला की आपल्याला कोसेक थीटा हे सूत्र मिळतं. तर साइन थीटाचं सूत्र काय होतं? कोनासमोरील बाजू भागिले कर्ण. तर त्याला व्यस्त करायचं. व्यस्त करायचं म्हणजे उलटं करायचं. कर्ण भागिले कोनासमोरील बाजू. आता इथे थीटा, तर कर्ण काय आहे इथे? AC आणि कोनासमोरील बाजू काय आहे? AB. बघा, मगाशी आपल्याला काय आलेलं साइन थीटाचं? AB भागिले AC. तर कोसेक थीटा हे त्याचा व्यस्त आहे. AC भागिले AB. कळलं? आता पुढचा आहे सेक थीटा. सेक थीटा हा कोणाचा व्यस्त आहे? तर सेक थीटा हा कॉस थीटाचा व्यस्त आहे. तर कॉस थीटा काय होतं? कोनालगतची बाजू भागिले कर्ण. याला व्यस्त करायचं. तर सेक थीटा काय येणार? कर्ण भागिले कोनालगतची बाजू. तर थीटा या कोनाचा कर्ण कुठला आहे? AC आणि कोनालगतची बाजू काय आहे? BC. हे बरोबर
व्यस्त आलं AC भागिले BC. आता पुढचं जे गुणोत्तर आहे ते आहे कॉट थिटा. तर कॉट थिटा एकतर आपण या दोघांना भागाकार करून कॉट थिटा काढू शकतो किंवा आपण काय करायचं टॅन थिटाचा व्यस्त काढायचा म्हणजे 1/टॅन थिटा केलं तर आपल्याला काय येतं कॉट थिटा येतं. कळलं? कोसेक थिटा भागिले सेक थिटा केलं तरी पण कॉस थिटा येऊ शकतं आणि हे दुसरं सूत्र आहे 1/टॅन थिटा. टॅन थिटा काय होतं कोनासमोरील बाजू भागिले कोनालगतची बाजू. आता इथे काय होणार उलट होणार त्याचं व्यस्त होणार कोनालगतची बाजू भागिले कोनासमोरील बाजू. तर इथे कोनालगतची बाजू काय आहे BC आणि कोनासमोरील बाजू काय आहे AB. कळलं? तर अशा प्रकारे आपण साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा यांची किमती सूत्र वापरून काढू शकतो. यासाठी तुम्हाला फक्त साइन थिटा, कॉस थिटा आणि टॅन थिटा यांची सूत्र जर तुम्हाला माहीत असतील, तोंडपाठ असतील, तर त्याच्यावरूनच त्यांचे व्यस्त करून तुम्ही उरलेले ही 3 गुणोत्तरं काढू शकता.